जगाच्या कल्याणा संतांच्या. हे बा मरण कोणाला चुकणार नाही गडे. परीक्षित राजाला चुकलं का मरण? परीक्षित राजालाही मरण चुकलं नाही. पर दोष कोणाचा होता? बर दोष कशा संबंधातला होता? ऋषीच्या आश्रमात जाऊन परीक्षित राजाने सांगितलं की मला पाणी द्या. पण आता ऋषी ध्यानाला बसलेले होते. आता आपण म्हणतो ना चहापेक्षा किटली कशी असते थोडी गरम, नेत्यापेक्षा कार्यकर्ता गरम, आणि बापापेक्षा पोरग. हा म्हणजे उत्पन्न कोणाचं? बापच. मेहनत कोणी केली? बापन. आणि चार चाकी घेऊन गावात हिंडतो कोण? मोकर. म्हणजे कोणाच्या जीवावर आपण काय उड्या मारावं याला काही मर्यादा? बरं ऋषीनी ध्यानात बसलेले असल्यामुळे ऋषीने काही प्रत्युत्तर दिलं नाही. पण नेमकं आता बरं याच्यात परीक्षित राजाचा काही दोष आहे का? नाही. नुकतंच कलीनं काय केलं होतं? आगमन केलं. आता परीक्षित राजानं कलीला सांगितलं, म्हणजे अनेक वेळा कलियुगाला परत पाठवून देणारे परीक्षित राजे नाईलाज झाला. कलियुगानं सांगितलं हे पहा तुम्ही सगळं बदलू शकता, तुम्ही राजे आहेत ना, तुमच्या हातात सगळं. पण काळ बदलण्याचं काम हे काळाच्या व्यतिरिक्त कोणाच्याही हातात नाही की तो बदलू शकतो. मी आता जाणार नाही, मला राहायला जागा कुठेतरी पाहिजे. परीक्षित राजाने सांगितलं मी तुला 4 ठिकाणं देतो. जिथं जुगार चालतो फार झालं तो तिथं जा, जिथं भांडणं चालतात तो तिथं जा, जिथं मद्यपान चालतं तिथं जा, आणि जिथे स्त्री गमन चालतं तिथे जा. पण मग हे 24 तास कोणी करीत नाही. या 4ही गोष्टी 24 तास कोणी करतं का? दिवसभर साधू म्हणून फिरते, पण रात्र झाली की डोक्यात खळी घुसतो. आता चरणावर कोणाच्या दंडवत घालायला सांगितलेलं आहे आपल्याला? संतांच्या. पण ते संत कोणते पाहिजे? वारकरी संतांच्या. पण ते संत वारकरी पाहिजे. आपण वारकरी नसलेल्या संतांच्या पायावर डोकं टेकवलं आणि आपल्या आयुष्याचा सत्यानाश करून घेतला. हे काही वेगळं आहे का? आता रोज आपण टीव्ही मध्ये तेच पाहतो, वर्तमानपत्रामध्ये तेच वाचतो. लक्षात घ्या की तुकोबरायाने परीक्षित राजाला कलीला 4 जागा दिल्या. कलीनं सांगितलं मला अशी एक जागा दे जी 24 तास असते, जी चालू बंद नाही होती, 24 तास असते. काय सांगावं परीक्षित राजाने? परीक्षित राजा म्हणले मग एक काम कर, तू सोन्यात राहू शकतो फार तर. आणि त्याचा दुष्परिणाम तो मुकुट सोन्याचा असल्यामुळे कलीनं सगळ्यात अगोदर कुठं जाऊन बसला? त्या मुकुटामध्ये जाऊन बसला. आणि तिथून पुढे जेव्हा परीक्षित राजा निघाले तेव्हा त्या ऋषीच्या आश्रमात गेले. ऋषींना प्रतिक्रिया कोणतीही दिली नाही. त्यांना राग आला. पण राग कोणामुळे आला होता? नुकताच त्या कलीनं त्यांच्या सोन्याच्या मुकुटामध्ये प्रवेश केला होता. म्हणजे तुमच्या गंठनामध्ये तो प्रवेश करतो असं मला म्हणायचं, तुमच्या बांगड्यामध्ये तो प्रवेश करतो असं मला म्हणायचं नाही. कारण तुमचं सोनं परीक्षित राजाचं सोनं वेगळं आहे ना. हा म्हणजे जर सोनंच असेल तर कलीच असा. अहो परीक्षित आपण तरी कोण हो? चिल्लर माणसं आहेत, साधी एकदम अत्यंत साधी. परीक्षित राजाचे आजोबा, परीक्षित राजाचे वडील, अभिमन्यू, अर्जुन अशा कुळामध्ये असलेले परीक्षित राजे. अहो पण त्या कलीनं नुसता त्या सोन्याच्या मुकुटामध्ये काय प्रवेश केला, आणि इकडं त्यांना तो मेलेला साप त्या ऋषीच्या अंगावर टाकण्याची दुर्बुद्धी झाली. पण हा प्रश्न कोणाचा होता? त्या ऋषीचा आणि परीक्षित राजाचा. पण ऋषीच्या पोराला जास्त त्रास. माझ्या बापाच्या गळ्यात साप टाकला का? तर त्यांच्या मुलाने शाप दिला की परीक्षित राजाचा मृत्यू आता 7 दिवसाच्या आत 7व्या दिवशी साप चावल्यानंच होणार. पण आता बापाचा प्रश्न होता ना, पोरांमध्ये पडायचं काही कारण आहे का? अशी अनेक भांडणं आहे जिथं वडिलांचे असतील तर पोरं मध्ये पडले, त्या भांडणाला नाही ते फाटे पडले, गरज नाही. आता इथे परीक्षित राजाला शाप मिळाला, पण तरी ते पोरग वडिलांकडे आल्यावर वडिलांनी विचारलं, बाबा रे
तू जे केलं ते फार चुकीचं केलं, कारण तू ज्याला शाप दिला ती साधी व्यक्ती नाहीये, तुला गरज नव्हती, पण त्याचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं? मग शेवटी त्या ऋषीने पुन्हा परीक्षित राजाकडे गेले. तेवढा वेळ पुढे आपल्याला नाही. आणि परीक्षित राजाला काय सांगितलं? हे बघ बाबा, तुझा मृत्यू आता 7व्या दिवसानं होणार आहे. मग त्यांनी काय केलं? वैद्य बोलून घेतले का? साप मारणारे लोक बोलून घेतले का? किंवा असं काही सुरक्षित ठिकाण निवडलं का की तिथे सापच येणार नाही? मृत्यू कशाने येणार होता? साप चावल्यानं मृत्यू येणार होता. मग त्यांना ती सुरक्षितता करता आली असती, परंतु परीक्षित राजांना हे माहिती होतं की अरे मरण साधूला चुकलं नाही, मरण संतांना चुकलं नाही, मरण देवाला चुकलं नाही. गर्भात असताना माझी रक्षा करणाऱ्या श्रीकृष्णाला येऊन जावं लागलं, तर मी कोण आहे? म्हणजेच काय? माझ्या मरणाची मी चिंता करणार नाही. मग या 7 दिवस मी काय केलं पाहिजे? तर परीक्षित राजांनी चिंतन केलं, आणि चिंतन केल्याचा परिणाम काय झाला? तर काळ येण्याच्या आत त्यांना मोक्ष मिळाला. विठ्ठला